आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान. सर्वत्र मतदान यंत्रणा सज्ज. पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघातही अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानं लढती स्पष्ट. बंदी घातलेलं शीख फॉर जस्टिस या संघटनेकडून अरविंद केजरीवाल यांनी निधी घेतल्याच्या आरोपांची एनआयए मार्फत चौकशी करण्याची दिल्लीच्या नायब राज्यपालांची शिफारस. नीट परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून स्पष्ट. आणि ठाण्यातील रेहान सिंग 12वीच्या आयसीएसई बोर्डात देशात पहिला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या देशातल्या 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात राज्यातल्या 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बारामती, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात नारायण राणे, अनंत गीते, सुनेत्रा पवार, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले, राजू शेट्टी, प्रणिती शिंदे, राम सातपुते, शशिकांत शिंदे यांच्यासह विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, विनायक राऊत, सुनील तटकरे, ओमप्रकाश निंबाळकर, सुधाकर शृंगारे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजय काका पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह एकूण 258 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक 38 उमेदवार बारामतीमध्ये आणि सर्वात कमी 9 रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत. या सर्व मतदारसंघात एकूण 23,036 मतदान केंद्र आहेत. त्यातली 114 संवेदनशील आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र बारामती मतदारसंघात असून सर्वात कमी सांगली आणि हातकणंगलेमध्ये आहेत. या मतदारसंघात 2,09,00,000हून अधिक मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली. यातले सर्वाधिक 23,72,000हून अधिक बारामतीमध्ये आणि सर्वात कमी सुमारे 14.5 लाख रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत. या मतदारसंघातल्या 26,211 मतदारांनी दिव्यांगत्व किंवा 85पेक्षा अधिक वय असल्यानं घरून मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज संपली. या टप्प्यात 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या लोकसभेच्या एकूण 50 जागांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशाच्या 14 जागा, महाराष्ट्राच्या 13 जागा, पश्चिम बंगालच्या 7 जागा, ओदिशा आणि बिहारच्या प्रत्येकी 5 जागा, झारखंडच्या 3 जागा आणि जम्मू काश्मीर आणि लडाखच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सर्व 6 मतदारसंघातल्या लढती आता स्पष्ट झाल्यात. या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होईल. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवारानं माघार न घेतल्यानं 15 उमेदवार रिंगणात आहेत. दक्षिण मुंबईतून तिघांनी माघार घेतल्यानं आता 14 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघातून दोघांनी माघार घेतली, त्यामुळे 19 उमेदवार रिंगणात आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात आता 31 तर दिंडोरी मतदारसंघात 10 उमेदवार रिंगणात आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शरद पवार यांच्याशी काल प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर माकपनं माघार घेण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नेते विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे, भाजपाचे अनिल जाधव यांनीही माघार घेतली. मात्र बाबाजी भक्त परिवाराचे शांतिगिरी महाराज यांचे मन वळवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरल्यानं त्यांची उमेदवारी कायम आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी अपक्ष म्हणून माघार घेतली. पालघरमधून निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार कल्पेश भवर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाला देशाचं संविधान बदलायचं आहे या आरोपाचा पुनरुच्चार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशातल्या सभेत पुन्हा केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या 30 लाख नोकऱ्या, महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, आरक्षणाची मर्यादा वाढवणं, शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत मूल्याचा कायदा करण्याच्या आश्वासनांविषयी उपस्थितांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात 2 ठिकाणी सभा घेणार आहेत. बीड जिल्ह्यात अंबेजोगाईमध्ये आणि संध्याकाळी अहमदनगरमध्ये प्रधानमंत्री यांची सभा होईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीख फॉर जस्टिस या बंदी घातलेल्या संघटनेकडून कथित स्वरूपात राजकीय निधी घेतल्याच्या तक्रारीची राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं चौकशी करावी अशी शिफारस दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी केली आहे. या संदर्भात नायब राज्यपालांच्या प्रधान सचिवांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.
भाजपाला घाबरवून 20 ते 25 आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या 5 नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करायची असा उद्धव ठाकरेंच्या डोक्यात प्लॅन सुरू होता, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केला. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भांडूप इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. समाजमाध्यमांचा जबाबदारीनं आणि आचारसंहितेचं पालन करत वापर करायच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना दिल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित साधनांचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार करणं किंवा चुकीची माहिती पसरवू नये. नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. चुकीचे व्हिडिओ लक्षात आणून दिल्यावर 3 तासात हटवण्याच्या सूचनाही आयोगानं दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2024चे पेपर फुटल्याचा दावा करणारं वृत्त निराधार आणि खोटं असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांवर पसरवली जात असलेली माहिती निराधार असून काल देशभरातल्या 571 शहरांमधल्या 4750 केंद्रांवर ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. मात्र राजस्थानमधल्या सवाई माधोपूर इथल्या एका केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा संपण्यापूर्वी जबरदस्तीनं प्रश्नपत्रिका पळवून नेली होती. त्याचा पेपरफुटीच्या कथित घटनेशी संबंध जोडला जात असून तो निरर्थक खोडसळपणा असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. परीक्षेला अर्ज केलेले उमेदवार, पालक आणि शिक्षकांनी या अफवांकडे लक्ष देऊ नये असा सल्लाही संस्थेनं दिला आहे. आयसीएसई अर्थात काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सनं आज इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले. यात 10वीचे 99.47% तर 12वीचे 98.19% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी 2,43,000हून जास्त विद्यार्थ्यांनी 10वीची तर 99,000हून जास्त विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. या दोन्हीही परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलीमुलांपेक्षा जास्त सरस ठरल्या. या परीक्षेत ठाण्यातल्या सुलोचना देवी सिंघानी या शाळेतला विद्यार्थी रेहान सिंग देशातून पहिला आला. त्याला 400 पैकी 399 गुण मिळाले. भारतीय परराष्ट्र सेवेद्वारा देशाची सेवा करणं हे स्वप्न आणि ध्येय असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली. कांद्याची निर्यातबंदी उठवल्यानंतर उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून 5 लाख टन कांद्याचा बफर साठा केला जाईल. नाशिक जिल्ह्यातल्या 50 विविध केंद्रांद्वारे ही खरेदी होईल. डिजिटल पद्धतीनं पेमेंट केले जातील. दरम्यान केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी संपूर्णपणे उठवून विनाअट कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी पुण्यात केली. अमरावतीमधल्या बेलसरे कुटुंबातल्या चौघांचा पंजाबमधल्या जलंधर इथं अपघातात मृत्यू झाला. वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन ते परत येत होते. अवजड वाहनानं मागून धडक दिल्यानं त्यांची गाडी झाडावर आदळली, त्यामुळे हा अपघात झाला. कुटुंबातले अन्य 2 सदस्य गंभीर जखमी असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. बोईंगच्या स्टारलायनरच्या पहिल्या क्रू मिशनवर उद्या पहाटे भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा अवकाशात जाणार आहे. त्यांच्यासह बॅरी बूच विल्मोर ही मोहिमेत सहभागी आहेत. स्टारलायनरचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचं पहिलं क्रू उड्डाण आहे. आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे संचालक म्हणून शिरीष केदारे यांनी आज पदभार स्वीकारला. माजी संचालक शुभाशिष चौधरी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं गेल्या महिन्यात केदारे यांची नियुक्ती झाली होती. तमिळनाडूत कन्याकुमारी इथं समुद्रात ओढले गेल्यानं 5 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हे 5ही जण SRM तिरुचिरापल्ली इन्स्टिट्यूटच्या वैद्यकीय शाखेचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थी होते. ते मित्राच्या लग्नासाठी कन्याकुमारी इथं आले होते. भारतीय तटरक्षक दलानं केरळच्या समुद्री भागात भारताच्या सागरी हद्दीत आलेल्या इराणच्या एका मासेमारी बोटीला ताब्यात घेतलं. या बोटीवर 6 भारतीय नागरिक कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांनाही तटरक्षक दलानं ताब्यात घेतलंय. या बोटीला अडवल्यानंतर तटरक्षक दलाच्या पथकानं देशविरोधी कारवायांच्या अनुषंगानं बोटीची तपासणी केली. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादनं 7 षटकात एक गडी बाद 67 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान. सर्वत्र मतदान यंत्रणा सज्ज. 5व्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघातही अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानं लढती स्पष्ट. बंदी घातलेलं शीख फॉर जस्टिस या संघटनेकडून अरविंद केजरीवाल यांनी निधी घेतल्याच्या आरोपांची NIA मार्फत चौकशी करण्याची दिल्लीच्या नायब राज्यपालांची शिफारस. नीट परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून स्पष्ट. आणि ठाण्यातील रेहान सिंग 12वीच्या ICSE बोर्डात देशात पहिला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.